तर आता याच प्रकरणी एक मोठी बातमी आपल्याकडे येते आहे। या सगळ्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानी हिच्या शोधार्थ झी 24 तासची टीम थेट कोरेगाव पार्कात पोहोचली। तिकडच्या ऑक्सफर्ड हॉलमार्क या उच्चभ्रू सोसायटीत ती राहत असल्याची खात्रीलायक सूत्रांना माहिती आहे। फ्लॅट नंबर C801 या फ्लॅटमध्ये ती राहते अशी माहिती मिळते आणि याच सोसायटीच्या गेट समोरून आम्ही हा केलेला एक्सक्लुझिव्ह ग्राउंड रिपोर्ट पाहूयात। मुलवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातली प्रमुख आरोपी शीतल तेजवानी जिनी हे सगळे 272 कुळ मालकांच्या पॉवर ऑफ अटर्नी करून घेतले आणि ती जमीन ॲमेडिया एंटरप्राइजेस कंपनीला विकली। त्या प्रकरणी बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण या सगळ्या आरोपींच्या शोधात इकडे थेट कोरेगाव पार्कला आलो। कारण ही शीतल तेजवानी याच कोरेगाव पार्कातल्या ऑक्सफर्ड हॉलमार्क राहत असते। आम्ही गेटवर चौकशी केली असता जो पुष्पा तेजवानी यांच्या नावाने ती तिची बहीण असल्याचं सांगितलं जातं आणि C801 या नंबरमध्ये फ्लॅट आहे। आता आम्ही जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आत आपल्याला सोडलं नाही, एंट्रीच नाकारली। त्यामुळे ही ह्या शीतल तेजवानी इथं नेमकं कधीपासून राहतात, आता राहतात की नाही, आता पुढं पळून गेल्यात का, याचा शोध खरं तर पोलिसांनी घेणं अपेक्षित आहे। पण याच अलीकडच्या काळात शीतल तेजवानी याच हॉलमार्क सोसायटीत राहत असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। आता पुढचं काम पोलिसांचं आहे। तिकडे कोरेगाव पार्कात लेन नंबर 3 मध्ये त्यांचा जुना बंगला आहे, तो खरं तर आत्ता अटॅच केलेला आहे ना पुणे सेवा बँक घोटाळ्यात ईडीनं। म्हणजे तिची प्रॉपर्टी म्हणजे असे एकूण तिच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे। म्हणजे नेहमी तिचं नाव असे घोटाळ्यांमध्येच येतं, लोकांना फसवणं, आर्थिक लुबाडणूक करणं किंवा शासनाचा स्टॅम्प ड्युटी बुडवणं हा लेटेस्ट घोटाळा आहे। असे अनेक घोटाळे आहेत। म्हणजे तिकडे शाळेचा एक घोटाळा आहे भूखंडाचा, नंतर ते बँकेचा घोटाळा आहे। म्हणजे एकूण असं वादग्रस्त व्यक्तिमत्व असलेले शीतल तेजवानी ह्याच हॉलमार्क सोसायटीत राहत असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। आता राहते की नाही माहीत नाही, आम्ही सोसायटी चेअरमनशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते काही रिस्पॉन्स देताना दिसत नाही। ज्या फ्लॅटमध्ये ते राहत असल्याची माहिती मिळते त्या फ्लॅटकडनंही आपल्याला इथं एंट्री नाकारली गेलेली आहे। याचाच अर्थ आता मग पुढचा तपास सगळा पोलिसांनी करणं अपेक्षित आहे। शीतल तेजवानीला शोधणं हे पोलिसांचं काम आहे, कारण एक नाही तर तिच्यावर 5-6 गुन्हे दाखल आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे, चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, कोरेगाव पार्क।